मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, इस्रोच्या ज्या महिला शास्त्रज्ञ आहेत त्यांचे फोटो आणि त्यांचे एकंदरीत त्या मोहिमेमधला त्यांचा सहभाग आणि त्यांचं जे अत्यंत नेत्रदीपक अशा पद्धतीचं जे त्यांनी कॉन्ट्रिब्युशन दिलंय त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची लहर उठलेली आपल्याला दिसते. जितक्या प्रकर्षाने तुम्हाला तिथे पुरुष मंडळी काम करताना दिसतात, तितक्याच सक्षमपणे महिला सुद्धा तिथे काम करतायत. हे दृश्य अतिशय सुखावह आहे. परंतु आमच्या देशामध्ये काही लोकांना हे सुख जे आहे ना, ते बघवत नाही. त्याचं कारण काय असतात? ही मोठी मग ते जे सगळे शास्त्रज्ञ आहेत त्यांना अहमहमिकेनी लोक सांगणारे आहेत, की शास्त्रानुसार वागा. शास्त्रानुसार वागा तुम्ही. अंधश्रद्धा जी आहे तिच्या मागे जाऊ नका. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या शब्दामध्ये तुम्हाला हे विचार जे आहेत ते व्यक्त केलेले दिसतील. अनेक लोकांनी ते केलेले आहेत. मग त्यांना खुपतंय काय मित्रांनो, ह्याचा मी थोडा विचार करत होते. ह्यांच्या दृष्टिकोनामध्ये त्यांनी काय त्यांच्याकडे आमचे जे सेक्युलर पुरोगामी स्वतःला म्हणणारे जे लोक आहेत, ते प्रथम एक आयडिया ऑफ इंडिया बनवतात. जशी ते आयडिया ऑफ इंडिया बनवतात, तसंच ते पुरोगामित्व म्हणजे काय ह्याच्या पण व्याख्या करत असतात. मग त्यांच्या व्याख्येमध्ये बसणारा शास्त्रज्ञ असतो, तो मोठा असतो. त्यांच्या व्याख्येमध्ये बसणारी स्त्री असते, ती मोठी असते. आणि मग उरलेले जे असतात, ते खरं म्हणजे मागासलेले असतात. त्यांना काही कळत नाही. त्यांचं आणि शास्त्राचं देणं-घेणं नाही. त्यांचं आणि पुरोगामी विचारांचं देणं-घेणं नाही. ते कसे बुरसटलेल्या विचाराचे आहेत, सनातनी आहेत आणि म्हणून ते अंधश्रद्धा आहेत आणि त्यांच्यावरती अंधश्रद्धेच्या त्या कायद्यानुसार कुठे काय कशी कारवाई करता येईल ह्याच्यासाठी अखंड मेंदू जे राबवतात ते सेक्युलर आणि पुरोगामी जे आहेत त्यांना दुःख झालेलं आहे. आणि हे दुःख जे आहे ते कसलं दुःख आहे त्याचा थोडा विचार करू. तुम्ही ती सगळी दृश्य बघितली असतील तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारणपणे आज तुम्हाला मेट्रो शहरामध्ये कुठल्याही मोठ्या भारताच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग हा कामावर जाताना दिसतो आणि त्यांचं एकंदरीत जे वर्तन आहे, त्यांची वेशभूषा आहे, त्यांची वागण्याची पद्धती आहे, ती पद्धती आणि ह्या इस्रोमध्ये जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची पद्धती जी आहे ह्याच्यामध्ये खूप मोठं अंतर पडलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि मग ती एक जी ज्याला पुरोगाम्यांनी एक जी आधुनिक स्त्री कशी असावी ह्याचं एक जे ज्याला म्हणू आपण प्रोटोटाइप बनवला, त्या प्रोटोटाइपमध्ये ह्या इस्रोच्या महिला बसत नाहीत. हे त्यांचं दुःख आहे. मग ह्यांच्या प्रोटोटाइपमध्ये काय बसतं? तर मासिक पाळी आलेली असताना स्त्रीनी शबरीमलामध्ये जावं, मासिक पाळी काय जे अजून कुठल्या मंदिरांमध्ये त्यांना बंदी आहे म्हणून जावं किंवा कुठल्यातरी त्या शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये स्त्रियांना मज्जाव आहे म्हणून तिथे एकदा जाऊन यावं. ही जी प्रतिमा उभी केलेली आहे त्याच्यामध्ये पुरोगामी स्त्री म्हणजे काय? तर ती अशी असली पाहिजे. ती नसेल तर मग तिचा काही उपयोग नाही. तर हे ती करत असेल तर ती मग शास्त्राच्या आधारावरती आपण जीवन जगते आहे. अशी समजूत पुरोगाम्यांनी समाजाची करून दिलेली होती. आता त्यांच्या डोळ्यासमोर ज्यावेळेला पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्था सांभाळणाऱ्या आणि ते कुटुंब सांभाळत असतानाच अ, ज्याला आपण म्हणू अवकाश संशोधनासारख्या अत्यंत किचकट शास्त्रीय मोहिमांमध्ये आपली कामगिरी बजावणाऱ्या स्त्रिया जेव्हा बघायला मिळतात, तेव्हा धक्का त्यांना बसलेला आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोरची प्रतिमा जी आहे, ती आधुनिक स्त्रीची तशी नाहीये. आधुनिक म्हणजे काय? ती त्यांच्या दृष्टीने जी पुरोगामी महिला असते, तिने कसं वागावं ह्याचे त्यांनी निकष ठरवलेले आहेत. त्या निकषामध्ये ह्या स्त्रिया बसत नाहीत. त्या पारंपरिक जी 50-60 वर्षापूर्वी भारतीय कुटुंबामध्ये स्त्री जशी वागत होती, तशा वागणाऱ्या त्या स्त्रिया तुम्हाला जरूर लक्षात येतात. अगदी डोळ्यात भरतील अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन तुम्हाला दिसून येतं. त्या सर्व स्त्रियांना कुटुंब नाहीत असं नाहीये. त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पण पाळतात
आणि त्या ह्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पडतायत आणि कुठेही तक्रार नाहीये मित्रांनो. तक्रार करणारे कोण आहेत? तर ह्या आधुनिक महिला ज्या आहेत त्या वर्क लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स नावाचं एक प्रकरण सध्या चालतं. गेली काही दशकं त्याच्यामध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कसं दिव्याला सामोरं जावं लागतं आणि त्यांच्यावरती काय दुष्टापत्ती येतात वगैरे वगैरे वर्णनं आणि मग घरामध्ये लोकांच्या अपेक्षा काय असतात. स्त्रियांना मदत करणारे कोणी पुरुष नाहीत. त्यांना घराची सगळी जबाबदारी कशी स्वीकारावी लागते आणि हे करत असतानाच आपलं काम करावं लागतं. वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांनी आपल्या आयुष्यामध्ये ही जो समतोल आहे तो कसा निर्माण करावा ह्याच्यावरती पानच्या पानं आणि तासनतास चर्चा झालेल्या तुम्हाला दिसतील. त्याच्यासाठी अनेक पुस्तकं निर्माण झालेली दिसतील. परंतु ह्या सगळ्या ज्या तात्विक चर्चा आहेत, या तात्विक चर्चांच्या मागे न लागता ह्या स्त्रिया ज्या आहेत, ह्या दोन्ही परीक्षा पार पडलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग धक्का यांना बसतो, की अरेच्चा मी एवढं सगळं असं म्हटलं, मी सगळी थिअरी लिहिली, त्याच्यामध्ये न बसणारी ही बाई जी आहे, ही दोन्हीकडचा आनंद कसा काय उपभोगू शकते? वर्क लाईफ बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स असे शब्द न काढता सुद्धा संतुलित आणि आनंदी अशा या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आयुष्यामध्ये काय कमवायचं आहे ते कळतं मित्रांनो. त्यांच्याकडे शास्त्राचा अभ्यास आहे, त्यांच्याकडे पदव्या आहेत, त्याच्यावरती काम करण्यासाठी लागणारी दृष्टी आहे आणि त्याच्यासाठी घ्यायचे कष्ट सुद्धा आहेत. आणि मग हे सगळं करत असताना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाची जबाबदारी मी असं अजिबात कधीही म्हणणार नाही की ती एकट्या स्त्रीने घ्यावी. दोघांनी घेण्याची गरज आहे कुटुंबामध्ये. ज्या गोष्टींसाठी एक घरातली कामं जी असतात ती घरच्या लोकांना करावी लागतात आणि त्याच्यामध्ये दोघांचा सहभाग असायची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीमध्ये या स्त्रिया वागता आहेत, त्यांच्या कुटुंबातून त्यांना अशा प्रकारचं सहकार्य मिळालंच नसेल, असं गृहीतक जे आहे ते या सेक्युलरांचं आहे. ज्या अर्थी या स्त्रिया अशा प्रकारे पारंपरिक वेशामध्ये आणि पारंपरिक विचारामध्ये दिसतात, त्या अर्थी त्यांना घरून काहीही सहकार्य मिळालं नाही आणि मग त्या आनंदी कशा? हे कोडं त्यांना सुटत नाहीये आणि म्हणून ते टीका करत सुटलेले आहेत. त्यांची टीका जी आहे ती खास करून मोहीम सुरू व्हायच्या आधी जाऊन देवाचे आशीर्वाद घेणं, प्रार्थना करणं आणि मग ती मोहीम यशस्वी झाल्यानंतर सुद्धा ईश्वराकडे जाऊन प्रार्थना करणं या सगळ्याला त्यांचा विरोध आहे. त्यांच्यामध्ये जो शास्त्रज्ञ आहे, त्याला ईश्वराची आशीर्वाद घेण्याची गरज नाही, प्रार्थना करण्याची गरज नाही. ठीक आहे, हे सगळे तुमचे विचार आहेत. त्याच्यानुसार प्रत्येकाने चाललं पाहिजे असं नाही. तुम्हाला जसं वाटतं तसंच समाजाने वागावं. हा आग्रह कुठून आला? हा हट्टाग्रह कुठून आला? तुमचे जे विचार आहेत ते तुम्ही हळू लोकांना समजावून सांगा. त्यांना पटले तर ते स्वीकारतील, नाही पटले तर नाही स्वीकारणार. आज तुमच्या विचाराने चालणाऱ्या ज्या शहरी जीवनामधल्या तरुणी आहेत, त्यांच्यावरती काय अवस्था आलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे. लव्ह जिहादच्या शिकार कोण होत आहेत? लव्ह जिहादच्या शिकार कोण होत आहेत? ज्या अशा पद्धतीने वर्क लाईफ बॅलन्स असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कामाच्या ठिकाणी त्यांना जो त्रास सहन करावा लागतोय आणि त्याच्यामधून जे काही संबंध तयार होतात त्यामधून येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत त्या कशा आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते केवळ लव्ह जिहाद मधून नाही, अशाच प्रकारच्या अनेक संकटांना त्याही स्त्रिया तोंड देताना दिसतायत. परंतु त्यांच्या मागे कुठेतरी एक जी सीमारेषा असते ती सीमारेषा ओलांडण्याची जी एक कल तुम्हाला दिसतो त्याच्यामधून ह्या सगळ्या आपत्ती त्या महिला ओढवून घेत आहेत आणि अशा प्रकारच्या कथा ज्या आहेत ह्या तुम्हाला त्या दुसऱ्या कॅम्पात दिसत नाहीत. एक लक्षात ठेवा की स्त्रीनी आत्मविश्वासाने कामासाठी जरूर बाहेर पडावं. पंचायत अशी झालेली आहे की या इस्रोच्या ज्या महिला आहेत त्यांनी अत्यंत किचकट विषयामध्ये उत्तुंग कामगिरी करून दाखवलेली आहे आणि ती सगळी करत असताना कुठल्याही लिंबू विचाराचा
अंगीकार केलेला दिसत नाही. तेव्हा आमचं तत्वज्ञान न घेता सुद्धा अशी कामगिरी होऊच कशी शकते? आणि मग जी सर्वसामान्य काम करणारी स्त्री आहे, तिच्यासाठी त्या इथून पुढच्या काळामध्ये आदर्श होऊ शकतात, हे पोटदुखी आहे मित्रांनो. ह्यांनी जो आदर्श निर्माण केला, आयडिया ऑफ इंडिया म्हणतात, तशी आयडिया ऑफ मॉडर्न लेडी ही जी ह्यांनी तयार केली त्यांच्या मनामध्ये आणि ती समाजाच्या गळ्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल साधारणपणे श्री राहुल गांधी राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. अ, हा योगायोग कदाचित असू शकतो, मला कल्पना नाही. परंतु त्याच काळामध्ये भारतामध्ये अचानक लिव्ह इन रिलेशनशिप या सगळ्याला उजाळा कसा दिला गेला? थोडंसं आठवून बघा मित्रांनो. त्याच्या काही अर्थार्थी संबंध आहे की नाही मी सांगू शकत नाही. परंतु त्या काळापासून तुम्हाला हा जो एक ओघ तयार झाला, तो ओघ कुठल्या दिशेला वाहतोय आणि त्याचं पर्यवसान आज काय झालेलं आहे 15-20 वर्षांनी, हे आपल्याला जरूर बघायला मिळतं. या सगळ्या ओघापासून थोड्याशा लांब राहिलेल्या आणि आपलं जीवन अ, व्यतीत करणाऱ्या आणि त्याच्यामध्ये उत्तुंग कामगिरी करून दाखवणाऱ्या ज्या महिला शास्त्रज्ञ आहेत, त्या आज देशासमोर एक मोठा आदर्श होऊ शकतात आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. स्त्री स्वातंत्र्याचा पुकारा मी सुद्धा करते. अ, मासिक पाळी असताना स्त्रीवरती घालण्यात आलेली जी बंधनं आहेत, त्याच्याबाबत सुद्धा माझ्या भावना तीव्र आहेत. परंतु याचा अर्थ असा होत नाही, की कर्कशपणे आपलं जे म्हणणं आहे ते समाजाला सांगितल्यामुळे समाज स्वीकारतो. कारण अशा पद्धतीने तुम्ही जर का दबाव टाकला, तर तो समाज कदाचित काही काळापुरता बदलतो, परंतु तो पर्मनंटली बदलत नाही. तुम्हाला जर का एखादा बदल आहे, तो बदल समाज कुठलाही बदल सुखासुखी स्वीकारत नाही. तो स्वीकारण्यासाठी काहीतरी कारणं असावी लागतात आणि ते मनोमन पटावं लागतं. या प्रक्रियेला कित्येक वर्ष जातात, कित्येक दशकं जातात आणि तुमची तेवढी तयारी आहे का? तुमची चिकाटी आहे का? हे समजून सांगण्याची. आदळआपट करून कुठलेतरी कायदे आणून आणि मग समाजाला त्याच्यात शिस्तीचा बडगा दाखवायचा, आपण रिंग मास्टर सारखं उभं राहायचं, याला सामाजिक सुधारणा म्हणत नाही. सामाजिक सुधारणा जर का तुम्हाला घडवून आणायच्या असतील, तर ती खूप प्रक्रिया लांबवरची असते, किचकट असते, गुंतागुंतीची असते. त्याच्यामध्ये मानसिक तयारी करून घ्यावी लागते. ह्याच्याबाबत मी खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट वाचलेली होती आणि आज तुम्ही मला जर का म्हणाल लिंक द्या, तर मला तशी आठवणार नाही. परंतु ती गोष्ट मात्र मला आठवते. अ, असं झालेलं होतं, की आगरकरांचे जे विचार होते ते त्या काळातल्या तरुणांना मोडून टाकत होते. तशाच एका तरुणाने त्यांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं, की मला विधवा विवाह करण्याची इच्छा आहे, परंतु माझ्या आई-वडिलांची मात्र तशी इच्छा दिसत नाही. तर मी काय करावं ह्याचं मला मार्गदर्शन करा. त्याच्यावर त्यांनी त्याला सुचवलेलं होतं, की तुझ्या आई-वडील जर का तयार नसतील, तर तू त्यांच्या इच्छेप्रमाणे वाग. परंतु एक लक्षात ठेव, की तुझ्या पुढच्या पिढीमध्ये जर का तुझ्या मुलांनी अशी इच्छा व्यक्त केली, तर त्याला मात्र तू पाठिंबा दे. तेव्हा आगरकर सुद्धा एक पिढी थांबायला तयार होते. ज्या तरुणाला हे पटलं असेल, त्यांनी कुटुंब व्यवस्था तिच्यामध्ये काहीतरी उलथापालथ घडून न देता, खळबळ माजू न देता, आपल्यापुरता तो विचार ठेवून तो पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल, त्याची कार्यवाही ही आणखी 20-25 वर्षांनी झाली तरी चालेल, हे आगरकरांना कळत होतं. हे सुदृढतेचं लक्षण आहे वैचारिक संपदेच्या. परंतु ही जी बाब आहे, ही बाब आमच्या आजच्या सुधारकांना किंवा आज जे स्वतःला पुरोगामी समजतात, त्यांच्याकडे तुम्हाला हा संयम, पेशन्स दिसत नाही आणि म्हणून आपलं म्हणणं तेच खरं, ही जी अरेरावी आहे, ती आगरकरांकडे नव्हती. आगरकरांनी भूमिका घेतलेली होती, ती समाजाला पटवून सांगण्याची. पटवून सांगण्याची जी भूमिका असते त्याच्यामध्ये संयम लागतो आणि वाट पाहत बसावी लागते. आपण सांगतो ते जे बदल आहेत, ते समाज हळू स्वीकारेल, ही भूमिका असायला लागते. ती भूमिका आज जिथे ॲब्सेंट आहे तिथे मग तुम्हाला हा वैताग आणि ही चिड झालेली तुम्हाला दिसेल. मी नावं घेत नाही.
सर्व विचारवंतांची नावं तुम्हाला माहिती आहेत. तेव्हा हा विषय कुठे चाललेला आहे याची तुम्हाला पूर्ण कल्पना मित्रांनो नक्कीच आहे. हा विषय तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा बाह्य दर्शनावरती जाऊ नका. चोख्याने काय सांगितलं, "का रे भुललासी वरलिया रंगा." तेव्हा त्यांचं जे वरलिया रंग आहे त्या इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ महिलांचं, त्याच्यावरती टीका करण्यापेक्षा त्यांनी जे घडवून आणलेलं आहे, ते दोन्ही प्रकारच्या आयुष्यामध्ये समन्वय साधत कसं घडवून आणलं, ह्याचा खरा विचार पत्रकारांनी करायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचून ती माहिती घेऊन जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे. परंतु ते मात्र घडताना दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.